विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा अतिशय अवघड प्रश्न। चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात या ठिकाणी प्रश्न आहे, जर 4a बरोबर 5b बरोबर 7c तर a जसे b जसे c बरोबर किती आहे? a b c च्या किमती काढायच्या आहेत। कसं काढायचे आहेत या ठिकाणी हेच उदाहरण मी 3 वेळेस लिहिलेले विद्यार्थी मित्रांनो समजण्यासाठी। पहा या ठिकाणी आपल्याला a ची किंमत काढायची आहे। या ठिकाणी 4a ला गोल करून टाका। या ठिकाणी 4 चा विचार नाही करायचा। राहिलेल्या ज्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांचा डायरेक्ट काय करा, गुणाकार करा। 5 गुणिले 7 म्हणजे 5 ते किती आलं? 35। याची किंमत आली आपली 35। चला b ची किंमत काढायची आहे। या ठिकाणी याला गोल करून टाका आणि राहिलेल्या अंकांचा गुणाकार करा। इथं 4 राहिलं, इथं 7 राहिलं, या दोन्हींचा करा गुणाकार। 7 चौक किती झाले? 28। म्हणजे या ठिकाणी b ची किंमत आली आपली 28। पुढे जाऊयात। या ठिकाणी आपल्याला c ची किंमत काढायची आहे। राहिलेल्या अंकांचा या ठिकाणी गुणाकार करा। या ठिकाणी 4 गुणिले 5 4 पंचे किती येते? 20 येते। लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याची किंमत किती आली? a बरोबर 35, b बरोबर किती आहे? 28 आणि c बरोबर किती आलं? 20। या पद्धतीनं अगदी सोप्या ट्रिकनं तुम्ही a b c याच्या किमती काढू शकता। म्हणून आपण असं लिहू शकतो, या ठिकाणी 35 जसे 28 जसे या ठिकाणी किती? 20। अशा पद्धतीने या ठिकाणी सेकंदात आपण उत्तर काढू शकतो। या ट्रिकनं जर तुम्ही या ठिकाणी सराव केला तर तुम्हाला हे उदाहरण 3 वेळेस लिहायची गरज नाही। तुम्ही तोंडी सुद्धा या ठिकाणी a b c च्या किमती काढू शकता। पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे। 3g बरोबर 3d बरोबर 9r तर g जसे d जसे r बरोबर किती? उत्तर काढा। ट्रिकनं सेकंदामध्ये आणि कमेंटमध्ये कळवा। या ठिकाणी भेटणार आहोत आपण पुढील व्हिडिओमध्ये दररोज नवनवीन स्ट्रिक या ठिकाणी घेऊन। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद।